अडथळे निर्माण करणारे लोक समोर पुढे येत गेले, पण एक शहर अध्यक्षांनी पूर्ण कुटुंबाला पक्षाला कसा जवळीक ठेवला पाहिजे आणि सगळ्यांना एकत्रित कशी आणले पाहिजे त्या पद्धतीने आमचे नितीन भाऊनी काम केला। आणि शहर अध्यक्ष कसा असला पाहिजे, पॉझिटिव्ह विचारांनी पुढे जाणारा, ना की नेगेटिव्ह विचारांनी बाकी लोकांनाही त्या नेगेटिव्ह करण्यामध्ये टाइम वेस्ट ना करताना MBBS MD म्हणून ज्यांना पदवी आहे, ज्यांनी एवढा उंच शिक्षण घेतला, त्याच्या खरे अर्थाने भारतीय जनता पार्टीचा शहर अध्यक्ष म्हणून ते इम्प्लिमेंट ते एज्युकेशनच्या या पक्षासाठी करताय। कारण व्यक्ती कोण किती कामाचा आहे त्यापेक्षा कोण किती लोकांना घेऊन चालते हा राजकीय क्षेत्रामध्ये त्याला खूप महत्व असते। नाही ते तोडणारे लोक घराती चारच असतात पण चारही सोबत नसते। पण नितीन भाऊनी एक पक्षामध्ये पूर्ण कुटुंबाला आणि पक्षाला आणि पक्षाचे छोट्यापासून लहान कार्यकर्त्यापासून सगळ्यांना जोडण्याचं काम केलं। आणि मी पर्सनली नितीन भाऊला त्या गोष्टीसाठी मनापासून एप्रिशिएट करते की प्रत्येक व्यक्ती बसला काय, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान झाला काय, या मी एक बहीण म्हणून, त्यांची लहान बहीण म्हणून मी एवढाच विश करू शकते आणि देवा समोर एवढाच साकडा घालन की माझा भाऊ शहर अध्यक्षापासून लवकर आमदार झाला पाहिजे। त्याकरिता मी देवाकडे प्रार्थना करीन आणि जेवढेही लोक इथे उपस्थित झाले आहे त्यांनाही मनापासून एवढाच विनंती करीन की सगळे आले आहे तर बुके सोबत प्रेम आणि आशीर्वाद सुद्धा द्या की एक पॉझिटिव्ह व्यक्ती या राजकीय क्षेत्रामध्ये जर आला आहे तर त्याला पुढे आणण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। आपले सगळे कार्यकर्त्यांचं, नगरसेवकांचं, नगर अध्यक्षांचं आणि सगळे नेत्यांचं कर्तव्य आहे। सुनील भाऊ बरोबर आहे ना, बावनकुळे साहेब, आम्ही आमची इच्छा जाहीर केली आहे, आम्ही आमची इच्छा जाहीर करण्याचा पूर्ण अधिकार ठेवतो। एक पक्षाची कार्यकर्ता म्हणून, एक निष्ठा म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीसजींची फौज मध्ये काम करणारे, त्यांची पूर्ण याच्यामध्ये काम करणारे एक छोटीशी कार्यकर्ता, पण या जिल्ह्यामध्ये काय पॉझिटिव्ह आहे त्या पॉझिटिव्ह गोष्टीला पुढे आणण्याकरिता जेवढा आमच्याकडनं होईल तेवढा मी नक्की करणार आहे। पण माझी मनापासून इच्छा आहे की आता आमचे शहर अध्यक्ष, अमरावती शहर अध्यक्ष नितीन भाऊ धांडे साहेब हा येणारे काळामध्ये शहर अध्यक्षपेक्षा मोठे म्हणजे आमदार झाले पाहिजे। एवढीच मी वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देते। आणि स्वाभिमान पक्ष, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे जेवढेही आमचे महायुतीचे नगर अध्यक्ष, कॉर्पोरेटर्स जेवढेही सगळे इथे आले आहे त्यांनाही मनापासून मी खूप खूप धन्यवाद करते।